तर आज आम्ही अशा एका मंदिरात दर्शनासाठी आलो आहे, जिथे दर्शन घेतल्याशिवाय गणपतीपुळेच्या गणपती बाप्पाचं दर्शन पूर्णच होत नाही. तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय. TR मुंबईकर युट्यूब चॅनल वर. तर गाईज, आम्ही दोघं आलो आहोत रत्नागिरी फिरायला आणि रत्नागिरी फिरण्याची सुरुवात आम्ही केली ती 1948 पासून सुरू असलेल्या छाया उपहारगृहामध्ये भरपेट नाश्ता करून. त्यानंतर बाईक रेंटवर घेऊन आम्ही आलो पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या मठामध्ये. तिथे स्वामींचं दर्शन करून व नंतर दुपारच्या टायमाला खिचडी भात वगैरे खाऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, जिथे पावसवरून रत्नागिरीच्या सुंदर रस्त्यावरून बाईक राईड करत फक्त 11 किलोमीटर दूर असलेल्या गणेशगोळीला आम्ही पोहोचलो, जिथे गणपती बाप्पाचं एक सुंदर मंदिर आहे. जे रत्नागिरीमध्ये राहतात त्यांना या मंदिराचं वैशिष्ट्य तर माहितीच आहे, पण जे रत्नागिरीमध्ये टुरिस्ट म्हणून येतात व डायरेक्ट गणपतीपुळेला जातात त्यांना मी सांगतो की जोपर्यंत तुम्ही गणेशगुळेतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत गणपतीपुळेच्या गणपती बाप्पाचं दर्शन कंप्लीट होत नाही. तर त्याचं कारण असं आहे की रत्नागिरीच्या गोळ्यामधल्या एका महिलेच्या बोलण्यावरून गणपती बाप्पा रागवून गोळ्यातून पोळ्यात गेला, म्हणजेच गोळ्यातला गणपती पोळ्यात गेला, अशी जुनी एक म्हण पण आहे. तसंच गणेशगुळेचा गणपती बाप्पा हा जवळपास 400 वर्षापूर्वी स्वयंभू प्रकट झाला होता, म्हणजेच मातीतून एका झाडात प्रकट झाला होता. आणि पोळ्यातल्या गणपतीप्रमाणे हा गणपती बाप्पा देखील इच्छापूर्ती आहे. तर या इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही देखील घेतलं व त्यानंतर आम्ही बाहेर आलो. जेवढं हे मंदिर सुंदर आहे तेवढंच या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील सुंदर आहे आणि या मंदिराजवळ खूपच कमी भक्तगण येतात, कारण खूप जणांना याबद्दल माहीतच नाही आहे, म्हणूनच इथे गर्दी खूप कमी असते. तर बाहेर आल्यावर या मंदिराच्या गेटच्या समोरच आम्हाला जुनी पांडवकालीन विहीर नजरेस पडली. असं बोलतात की या विहिरीला पांडवांनी बांधलं होतं, जी खूपच खोल होती व इथून डायरेक्ट पुळ्यात निघत होती. तर या सुंदर पांडवकालीन विहिरीला आम्ही पाहून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला.